पुणे तर या राज्याला शिक्षणाचे दिशा देणारा शहर आहे। सांस्कृतिक नगरी म्हटलं जातं या पुणे जिल्ह्याला। इथूनच बीज सगळी पेरली गेली आणि राज्यातला आणि देशातला विद्यार्थी इथून घडतोय। जर या विद्येच्या माहेरातून आणि या जिल्ह्यातल्या बांधवांनी जर ठरवलं पुणे तुमच्या मुंबई तुमच्या हाकेच्या अंतरावर आहे, जायचं आणि येताना आरक्षण आणायचं, तुम्ही ट्रकेला बांधूनच आरक्षण घेऊन येता का नाही? पण आता तुम्हाला मनावर घ्यावं लागणार आहे। खूप झाला आता लोकांना मोठं करायचं। आपले पोर आपण कधी मोठे करायचे यासाठी आपल्याला आता झुंजायचं। सरकारला माझं या कोरेगाव आणि राजरगाव नगरीतून आव्हान आहे, किमान आता तुम्ही शहाणे असाल तर एका गोष्टीची जाणीव ठेवा। आंतरवालीपासून कोरेगाव रांजणगाव पर्यंत एकही गाव असा नाही की रात्रंदिवस लोक रस्त्यावरची थंडीत जागे आहेत। या लोकांच्या वेदना जाणून घ्या। इथं काय काम नाही म्हणून लोक रस्त्यावर उभा नाही आहेत। लाखाच्या संख्येने छोटे छोटे लेकरं घेऊन सुद्धा माझा मराठा समाज रस्त्यावर उभा आहे। तुम्ही वेळेवर भानावर या, नसता तुमची आम्ही पूर्ती जिरवल्याशिवाय आता मागे सरकणार नाही। आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगितलं आमच्या लोकांचा नाद नका करू। हे लोक पेटत नाही, जर एकदा पेटले तर समोरचा कवासी त्याचा सुपडा साफ झाला हे मराठी कळवू देत नाही। आमच्या लेकराच्या न्यायासाठी ते मोठं होण्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो।